विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गायन करायचं म्हटल्यानंतर लय पथ्य पाळावं लागते. लोणचं जमत नाही, आंबट चिंबट वगैरे काहीच जमत नाही महाराज. गायन करणं फार अवघड आहे. किती अवघड आहे सांगू का. पखवाद वाजून वाजून जर हात दुखू लागले महाराज, पखवाद वाजून वाजून जर हात दुखू लागले तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतात, अगं पखवाद वाजून वाजून हात फार दुखू लागले, हात जरा चोपून दे, दाबून दे. कीर्तन करून करून जर पाय दुखू लागले तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतात, अगं कीर्तन करून करून प्रवास करून करून पाय फार दुखू लागले, पाय जरा दाबून दे, चोपून दे. आता गायन करून करून जर गळा दुखू लागला म्हणता येईल का महाराज? हा म्हणता येईल का गळा दाबून दे? ती देईल ना दाबून. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून गायन करणं फार अवघड आहे, परमार्थ करणं फार अवघड आहे. भगवान बाबा असतील, गणेश बाबा असतील, खरंच गायक वादक या ठिकाणी सुंदर आहे. आमचे मृदंगाचार्य कैलास बाबा काळे उत्कृष्ट मृदंग वाजवतात. नाही तर पखवाद वाजवणारे काही काही ठिकाणी असे भेटतात, आम्हाला फार अवघड होतं. काही काही ठिकाणी एका सप्ताहामध्ये माझं कीर्तन होतं, 2 मृदंगचार्य होते बाबा तिथं. असे वाजवू लागले. एका मृदंगचार्याला मी म्हटलं, महाराज तुमचा पखवाद जरा कमी झाला. म्हणजे काय? स्वरातून उतरलाय, कमी झाला. त्या महाराजांनी काय करावं बरं? पखवाद उभा केला आणि बोटाने मोजू लागले. मला म्हणे, ताई तुम्ही नका मोजू. मला म्हणे, ताई दुकानामधून जेव्हा घेतला होता तेव्हा पण एवढाच होता आणि आता सुद्धा एवढाच आहे. काय बोलता म्हणे. आता मला त्यातलं जास्त कळत नाही महाराज, पण वाजवता येतो बरं का. कारण मी बी मृदंगचार्याची बहीण आहे का. कीर्तन चांगलं रंगामध्ये आलं आणि दोघांचाही काही मला मेळ कळाना. आता नवीन भागाला गेले होते. म्हटलं, महाराज तुमच्या दोघांचाही मला काही मेळ लागाना, कळाना. म्हटलं एक काम करा, मी जसं जसं पुढं गायन काम करन तसं तुम्ही माझ्या पाठीमागं चालायचं. म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता की मला जरा समजून घ्या. त्यांनी काय केलं माहिती आहे का महाराज? दोघंही उठून उभं राहिले, पखवाद डोक्यावरती घेतले, माझ्या पाठीमागे गेले. मला म्हणे, ताई तुम्ही पुढे गायन काम करा, आम्ही तुमच्या पाठीमागं चालतो. म्हटलं इथं भेटले, वरती भेटू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे कैलास महाराज सुंदर वाजवतात. गायनाचार्य जे संसारामध्ये आणि परमार्थामध्ये सुखादुःखामध्ये मला साथ देणारे माझे पती गणेश महाराज गायकी असतील, त्यांचे आभार व्यक्त करते. पण खरंच परमार्थ करायचा असेल तरी जोडीदार चांगला लागतो आणि संसार जरी करायचा असेल तरी जोडीदार चांगलाच लागतो. परमार्थामध्ये तर जोडीदार पाहिजेच पाहिजे. ऐका, मी महाराजांकरता एक वाक्य बोलू जाईल. मी देवाकडे पाणी मागितलं तर देवाने मला समुद्र दिला. देवाकडे मी पाणी मागितलं तर देवाने मला समुद्र दिला. ऐका, मी देवाकडे देवालाच मागितलं तर देवाने देवासारखे पती मला दिले. म्हणून महाराजांचे विशेष आभार. आणि तसेच आपल्या कार्यक्रम करता शूटिंगवाले आलेले आहेत, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. दादांचे आभार व्यक्त करते. आमचे सिस्टीमवाले दादा असतील, विनेकरी बाबा असतील, आणि ज्यांनी एवढा सुंदर मोठा कार्यक्रम माझ्याकडे दिलेला आहे, ज्यांनी मला कीर्तनाकरता फोन केला. आपल्या गावातील गोड अशी व्यक्तिमहत्व सरपंच साहेब कडुबा इंदलकर बाबांचे आभार व्यक्त करते. बाबांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा, परमार्थ करणं सोपी गोष्ट नाहीये. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात की नामचिंतन करा, भजन करा. हे शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. शरीर फार अवघड आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बघा, जीवन जगत असताना माणसाला सगळ्यात जास्त भीती कुणाची असते हो? पुरुष मंडळ कुणाची भीती असते? जीवन जगत असताना माणसाला भीती कुणाची असते? कोण म्हटलं? बायकोची, काळाची. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, नको नको म्हणा गुंतू माया जाय, नको नको म्हणा गुंतू माया जाई, नको नको म्हणा
त्याच्यापासून आपल्याला कोणी सोडवणार नाही. काळाची एवढी पाडेल बाजे काळाची एवढी पाडेल बाजे काळाची एवढी पाडेल बाजे काळाची एवढी पाडेल बाजे सोडाविना देवा माया बापा सोडाविना देवा माया बापा सोडाविना देवा माया बापा सोडाविना देवा माया बापा माया बापा नको नको मना गुंतू माया जाई नको नको मना गुंतू माया जाई नको नको मना गुलतो माया जाई नको नको मना गुलतो माया जाई. म्हणून काळ आपल्याला घेण्याकरता येतोय. जो काळ आहे वारंवार आपली वाट पाहतोय आपल्याला घेऊन जाण्याची. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत माणसाने परमार्थ करण्याकरता सावध झालं पाहिजे. पण माणूस नको त्या गोष्टीमध्ये सावध होतो. आपल्याला सुद्धा सावध केलं होतं कधी? हा कुठं सावधान हा पण त्यावेळेला आपण सावध झालो. त्यावेळेस माणसाने सावध व्हायला पाहिजे. आपण सावध झालो नाही. आमचे गुरुवारी सांगत असतात की माणसाने सावध व्हायला पाहिजे पण माणसं सावध होत नाही. आपलं जीवन कसं असतं आहे का? प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जीवनाला एक वळण आहे. वळण आहे. कसं वळण पडतं आहे का? प्रत्येक वर्षाला आपल्या जीवनामध्ये एक वळण पडतं. ऐका कसं? 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य विको कमी करा अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान. 10 वर्ष कशामध्ये जातात आपले? हा बालपणामध्ये. 20 वर्ष तरुणपणात जातात. माणूस कोणाचं ऐकतच नाही हो. मदिरा पितो, दारू पितो, व्यसन करतो, कुणाचंच ऐकत नाही माणूस. ऐका 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मगन मग तो कैसा सावधान. ऐका 20 वर्षाच्या नंतर किती येतात? किती येतात? 30. तुम्ही म्हणताल आम्हाला विचारते तुला कशाला आणलं तू सांग. 30 वर्ष होती. ऐका 30 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय घडतं लक्ष देऊन ऐका. 30 वर्ष होती दारपुत्र मागे फिरती. काय होतं आपल्या बरोबर? 30 वर्षामध्ये काय होतं? हा आपलं लग्न फिरतं. आपल्या पाठीमागं कोण फिरतं? हा दारापुत्र मागे फिरती. कोण? दारा आणि कुत्रा नाही. पुत्र पुत्र म्हणजे मुलगा. दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्षाच्या नंतर किती येतात? हा 40 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय घडताय का? 40 वर्ष झाली डोळा 40 आली. डोळ्याला काय लागतं? चष्मा लागतो. ऐका हा चष्मा नाही बरं का. हा चष्मा नाही. तुम्ही म्हणता आमच्या चष्म्यात सांगता हा चष्मा नाही. संसारातला चष्मा बरं का. 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी. संसाराचा चष्मा लागला की माणसाला परमार्थ दिसतच नाही हो. मला सांगा 40च्या नंतर किती येतात? 50. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती. 50 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय घडतं? आ पंक्ती कळतं का? पंक्ती काही काहीच्या पंक्ती उठा द्या पण परमार्थ कळत नाही. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती. केस कसे होते? हा
पांढरे का आता पांढरे होऊन देत नाही ना आपण पांढरे झाले का काय करतो आपण हा डाय करतो डाय पांढरे झाले की काळा कलर देतो आपण काळी मेहंदी लावतो काळे झाले का लाल लाल झाले का पिवळे पिवळे झाले हिरे आपण डाय करायचं सोडतच नाही पण ऐका ना आपण इथं मेहंदी लावतो ते योग्य वाटतं पण मिशीला बी 50 वर्ष होती हळती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण 50 वर्षाच्या नंतर किती येतात हा 60 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय होतं तुम्ही म्हणताल उगाच सांगते का ताई तुमचा धंदा आहे ऐकून घ्या आपल्या बरोबर काय घडतं साठीची बुद्धी नाटी कशी होती बुद्धी साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी वस वस लागे पाठी त्या सिंहासात गारटी 60 वर्षामध्ये आपली बुद्धी काम करत नाही लोक आपल्या घरातील मुलं म्हणते म्हाताऱ्याला काही कळत नाही त्याला आतमध्ये घेऊन जा सहज बोलतात लोक सहज पण म्हातारं एवढं हुशार राहतात ज्यावेळेस बुद्धी काम करते ना तेव्हा मंदिरातले लाईट काढतात घरातलं इथं मंदिरातलं शिमिट आणतं वाटेल इथं म्हणून 60 वर्षामध्ये आपल्या बरोबर असं घडतं मग 70 मध्ये काय होतं ऐका 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवान सावध सावधान वाचे वदा नारायण ऐका 70 वर्षाच्या नंतर किती येतो तो 80 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय घडतं ऐका 4 20 मिळून 80 4 20 मिळून किती होते हा किती होते रे बेटा इकडी हे इकडे तुझं नाव काय बाळा करण नामदेव गायकवाड किती भाऊ आहे तुम्ही लग्न झालं जाय बस बस 4 20 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाण्यावीन मछली जैसी पाण्यावीन मछली जैसी जीभ होतो कासवीसा सावध सावधान वाचे वदा नारायण म्हणून सावध व्हा विठ्ठला 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 तुकोबा म्हणतात सावध व्हा पण का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान जो काळ आहे जो यम आहे तो आपली वाट पाहतोय मग काय करा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संत मागामी धरावी आवडी संत मागामी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी समागमी धरावी आवडी जय हो संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह वा वा जय हो जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत सकळ नाशिवंत जाणार सकळ जाणार वा महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची जे संतांनी भजन केलंय तुकोबराय म्हणतात आपण सुद्धा भजन केलं पाहिजे नामचिंतन केलं पाहिजे त्या गवळणी काय भजन केलं
आज या कलियुगामध्ये जर पाहिलं तर शिवभक्त सुद्धा काय भजन करतात. सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, अपने मन की में जानो और जानो शिव का नाम, अपने मन की में जानो और जानो शिव का नाम. सासों की माला पे, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, शिव का नाम, शिव का नाम. काय भजन करतात भक्त, काय भजन करतात. ऐका, महिला मंडळ जनाबाईच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. गौऱ्या कळतं का, गौऱ्या कळतं का, गौऱ्यात गेल्यात कळून. अर्जुनाचा रोम रोम देखील कृष्ण कृष्ण म्हणत होतं. हनुमंतजींनी सुंदर भजन केलंय. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. जसं संतांनी भजन केलंय तसं आपण सुद्धा भजन केलंय पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. जब तक सांसें जलेगी तुझको चाहूंगा शाम, जब तक सांसें जलेगी तुझको चाहूंगा शाम, मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा नाम हो, मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा नाम. कधीतरी ते देवाला आपण सुद्धा भजन केलं पाहिजे, विनंती केली पाहिजे. देवा सगळं काही जे आहे फक्त तूच आहे, माझं तूच आहे. काय गवळणी भजन केलंय, काय गवळणी भजन केलंय. काली काली अलगों की फंदे क्यों डाले, काली काली अलगों की फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे हे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे हे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. हे रंगीले नैना तुम्ही गो बालक, हे मीठे मीठे बहना तुम्ही गो बालक, हमारी नजर से निगाहें हटा ले, हमारी नजर से निगाहें हटा ले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे हे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे हे मुरली वाले. ओ हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले. कधीतरी ते देवाचं आपण भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक संत होऊन गेले, किती भजन केलं, किती नामचिंतन केलं. ऐका ना, सुदामजींनी देवाला काय दिलं, मुष्टीभर पोहे दिले, मुठभर पोहे दिले, पण त्याच्या मधल्यामध्ये माझ्या कृष्णानं काय दिलंय, सोन्याची नगरी दिली. महिला मंडळ शबरीनं देवाला काय दिलं, हा उष्ट्य बोर दिले, पण काय भजन केलंय तिने, काय चिंतन केलंय. राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग सारे खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी,
दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जिंदगी के दुख सारे मिट जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाग सारे खुल जाएंगे, राम आएंगे. जे संतांनी भजन केलंय ते आपल्याला सुद्धा करायचं. सगळ्यांनी एकदा वरती हात घ्यायचे, सरळ सरळ. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, अरे रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आहा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. थांबा 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 थांबा. विठोबा संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडीने परमार्थाला लागा. का तर जे सुख समाधान आपण संसारामध्ये शोधतो ते संसारामध्ये आपल्याला मिळणार नाही. का दुःख बांधावाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही गोठे, सुखाचा विचार नाही गोठी, सुखाचा विचार नाही गोठे, दुःख बांधावाडी आहे हा संसार. म्हणून संसारामध्ये सुख मिळणार नाही. नामचिंतन करा, भजन करा. संसारामध्ये सुख मिळत नाही. आपण राबराब कष्ट करतो पण ते लोक सुद्धा आपले होणार नाही. वक्त जब अपना होता है तो पराये भी अपने हो जाते, वक्त जब अपना होता है तो पराये भी अपने हो जाते, मगर वक्त ही जब पराया हो जाता है तो अपने भी पराये हो जाते. म्हणून वेळ आहे तोपर्यंत लोक आपले आहे. म्हणून नाम चिंतन करा, भजन करा. म्हणून तुकोबा म्हणतात या पृथ्वीवरती या संसारामध्ये जर कोणी वाईट व्यवहार करत असेल तर आपण त्यांच्याकडे पाहायचं नाही. तुका म्हणी हलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते, सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली दांडास माऊली जय तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली दांडास माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, अरे विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी.